बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे। रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आलेला आहे। या अतिवृष्टीचा मोठा फटका अष्टविनायकांपैकी एक असलेल्या पाली येथील प्रसिद्ध श्री बल्लाळेश्वर मंदिराला बसलाय। सुधागड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे बल्लाळेश्वर मंदिराच्या मुख्य सभागृहात पाणी शिरलंय। मंदिराच्या इतिहासात सभागृहात अशा प्रकारे पाणी शिरण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं बोललं जात आहे। मंदिराच्या गाभाऱ्याबाहेर सर्वत्र पाणी साचल्यानं भाविकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलंय। प्रशासन पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी प्रफुल्ल। सध्या पालीच्या बल्लाळेश्वर मंदिरात पाणी साचल्याचं आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। काय विशेष खबरदारी इथं घेण्यात आली आहे? नक्कीच या ठिकाणी आता सुरक्षाचे उपाय म्हणून सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आलेले आहेत। मंदिरात आता कुणाला प्रवेश दिला जात नाहीये। खरं तर ही घटना पहिल्यांदाच मंदिराच्या आयुष्यामध्ये घडलेली आहे आणि केवळ पाली परिसरातच नाही तर संपूर्ण रायगड जिल्ह्यात आज दिवसभर पावसाची संततधार सुरू आहे आणि इथून जाणारी जी आंबा नदी आहे, आंबा नदीने आपलं हे पात्र सोडलेलं आहे आणि पाणी मोठ्या प्रमाणात पाली शहराच्या दिशेने घुसलंय, परंतु मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत म्हणजे सभागृहात हे पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे तिथं आलेल्या भाविकांची सुद्धा तारांबळ उडालेली आहे आणि नेमकं यामागचं कारण काय हे शोधण्याचा प्रयत्न आता प्रशासनाकडनं केला जातोय। मात्र मंदिराचं प्रशासन असेल किंवा रायगड पोलीस असतील किंवा जिल्हा प्रशासन असेल, त्या सगळ्याच बाबतीत या बाबतीत सतर्क असल्याचं पाहायला मिळतं। मात्र पहिल्यांदाच अशा प्रकारची घटना या मंदिराच्या आयुष्यामध्ये घडलेली पाहायला मिळते। निश्चितच प्रफुल्ल, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आपण पाहतोय पावसानं बल्लाळेश्वर मंदिर जलमय झालेलं आहे। पालीच्या बल्लाळेश्वर मंदिरात पाणी झाल्याचं हे चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळतंय।